सरकारी नोकरी आणि संपत्तीसाठी पोटची मुलगीच झाली हैवान। चुलत भावासोबत अफेअर की ब्लॅकमेलिंगचा डाव। निर्जा शर्मा मर्डर केस मध्ये लव्ह अँगलने खळबळ। आईच्या हत्येनंतर आता वडिलांच्या मृत्यूचाही अँगल आला समोर। आईला घराबाहेर ओढण्यासाठी लिंबू मिरचीचे तोडगे। क्रूरतेची सीमा ओलांडणाऱ्या आयुषी शर्माचे धक्कादायक कारनामे। नात्यांची वीण किती घट्ट असते असं आपण नेहमी म्हणतो, ऐकतो, पण जेव्हा हीच नाती रक्ताने मागतात तेव्हा समाज म्हणून आपण नक्की कुठे चाललोय हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। जयपूर मधून समोर आलेली एक धक्कादायक आणि तितकीच थरकाप उडवणारी बातमी आज संपूर्ण देशाला हादरून सोडत आहे। कोट्यवधींची संपत्ती आणि सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी एका 23 वर्षांच्या उच्च शिक्षित मुलीने थेट आपल्या जन्मदात्या आईची 7 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणली। सुरुवातीला हा निव्वळ एक रस्ता अपघात वाटत होता, पण जयपूर पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्रे फिरवली तेव्हा जे सत्य समोर आले ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले आहेत। आता या प्रकरणात केवळ आईचीच नाही तर एका वर्षापूर्वी झालेल्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूचाही एक अत्यंत धक्कादायक ब्रेन हॅमरेज आणि डिस्चार्जचा नवा अँगल समोर आलाय। पाहुयात या थरारक आणि कोल्ड ब्लडेड मर्डरचा हा सविस्तर अहवाल। जयपूरच्या प्रतापनगर परिसरात 3 जुलै 2026 रोजी निर्जा शर्मा, ज्या न्यायालयातील लोअर डिव्हिजन क्लर्क होत्या, आपल्या मुलाला कोचिंग क्लासला सोडून पायी घरी परतत असताना एका वेगवान स्कॉर्पिओ SUV ने त्यांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की निर्जा शर्मा सुमारे 100 फूट दूर जाऊन पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। आरोपींनी हा प्रकार एका सामान्य अपघातासारखा दाखवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निर्जा यांचे बंधू राकेश शर्मा यांना यावर संशय आला। त्यांनी पोलिसात तक्रार दाखल करताना सांगितलंय की मालमत्ता आणि नोकरीसाठी त्यांची भाची आयुषी शर्मा, दीर मोहन आणि पुतण्या बलराम हे निर्जा यांना सतत त्रास देत होते। पोलिसांनी CCTV फुटेज, तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल्सचा कसून तपास केला असता हा अपघात नसून 7 लाख रुपयांची सुपारी देऊन घडवून आणलेले एक पूर्वनियोजित हत्याकांड असल्याचे उघड झाले। पोलिसांनी मास्टरमाइंड मुलगी आयुषी आणि काका मोहन यांच्यासह 7 आरोपींना अटक केली आहे, तर मुख्य सूत्रधार असलेला चुलत भाऊ बलराम सध्या फरार आहे। या तपासादरम्यान आता एक अत्यंत धक्कादायक आणि नवा खुलासा समोर आलाय। आयुषीचे वडील विजय शर्मा, जे राजस्थान उच्च न्यायालयात कोर्ट मास्टर होते, यांचा गेल्या वर्षी 2025 मध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता। नातेवाईकांचा असा आरोप आहे की विजय शर्मा यांना 2014 मध्ये ब्रेन हॅमरेज झाला होता आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत होती, मात्र आयुषी आणि तिचा चुलत भाऊ बलराम यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांना अचानक रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आणि कोणालाही न सांगता एका गुप्त ठिकाणी नेऊन ठेवले। नातेवाईकांनी चौकशी केली असता ते अजूनही ICU मध्ये आहेत अशी खोटी माहिती आरोपींनी दिली। काही महिन्यांनी त्यांना गंभीर प्रकृतीत घरी आणण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला। आयुषीने तिच्या वडिलांची अन्ननळ्या काढून हत्या केल्याचा गंभीर संशय आता तिच्या मामाने म्हणजेच राकेश शर्मा यांनी व्यक्त केला असून पोलिसांनी या ब्रेन हॅमरेज अँगलने तपास सुरू केला। या संपूर्ण गुन्ह्यामागील मुख्य हेतू अनुकंपा तत्वावरील सरकारी नोकरी आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडपणे हा होता। वडिलांच्या मृत्यूनंतर आयुषीला ती सरकारी नोकरी हवी होती, परंतु तिच्या आईने म्हणजेच निर्जा शर्मा यांनी स्वतः ती नोकरी स्वीकारली। यामुळे संतप्त झालेल्या आयुषीने घरातून पळ काढून चुलत भाऊ बलराम सोबत राहण्यास सुरुवात केली आणि तिथेच आईला वाटेतून हटवण्याचा कट रचला। जर आईचा काटा काढला तर आग्रा आणि भरतपूर येथील सुमारे 10 कोटींची जमीन, जयपूर मधील 2 घरे आणि आईची सरकारी नोकरी आपल्याला मिळेल असे आमिष तिने बलरामला दिले होते। यापूर्वी महिन्याभरापूर्वी त्यांनी निर्जा यांना थार गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यातून त्या वाचल्या होत्या। त्यानंतर आईला घराबाहेर काढण्यासाठी आयुषीने लिंबू मिरची आणि करणी सारख्या टोटक्यांचाही वापर केला होता। अखेर 7 लाखांची सुपारी देऊन 35,000 स्कॉर्पिओ भाड्याने घेत मारेकऱ्यांनी निर्जा शर्मा यांचा जीव घेतला। आता या संपूर्ण प्रकरणात नात्यांमधील विकृतीचा आणखी एक काळा चेहरा समोर येत आहे। पोलीस तपासात आणि मुलीच्या मामाने केलेल्या दाव्यानुसार या संपूर्ण हत्याकांडात एक अफेअर आणि ब्लॅकमेलिंगचा मोठा अँगल जोडला गेलाय। मुख्य आरोपी आयुषी शर्मा आणि फरार असलेला तिचा चुलत भाऊ बलराम यांच्यात कथित प्रेम संबंध होते अशी चर्चा आता समोर येत आहे। मामाने पोलिसांसमोर दावा केलाय की बलरामने आयुषीला आपल्या प्रेम जाळात ओढले होते किंवा एखाद्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करत होता, ज्याच्या बळावर त्याने आयुषीला आपल्याच आई वडिलांच्या विरोधात भडकावले आणि हा भयानक कट रचण्यास भाग पाडले।
तर दुसरीकडे पोलिसांनी जेव्हा आयुषीची कसून चौकशी केली तेव्हा तिने तिच्या मानाविरुद्ध धक्कादायक दावे केले आहेत. तिने पोलिसांना काही व्हिडिओ दाखवले ज्यामध्ये तिची आई तिच्या वडिलांना मारहाण करताना दिसत आहे. आयुषीच्या म्हणण्यानुसार तिची आई वडिलांना इतका त्रास द्यायची की त्यामुळेच त्यांना ब्रेन हॅमरेज झाला आणि ती वडिलांना आईच्या जाचातून वाचवण्यासाठी घरातून घेऊन गेली होती. घरच्या मालमत्तेवर केवळ वडिलांचा हक्क होता, आईचा नाही असा समज तिने मनात करून घेतला होता आणि याच नफरतीपोटी तिने काका मोहन आणि चुलत भाऊ बलराम यांच्या साथीने हा कट अंमलात आणला. फक्त 23-24 वर्षांची ही मुलगी जी कायद्याचा अभ्यास करत होती, तिला कायद्याचे रक्षण करायचे सोडून तिने कायद्याच्या पळवाटा शोधत स्वतःच्याच कुटुंबाचा सर्वनाश केला. पैशांची हाव, चुलत भावाचे प्रेमजाळ किंवा ब्लॅकमेलिंग आणि सुडाची भावना माणसाला किती अंध करू शकते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. आईची तर हत्या झालीच, पण आता वडिलांच्या मृत्यूचे रहस्य आणि नात्यांमधील ही विकृती समोर येत असल्यामुळे या गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढली आहे. फरार असलेल्या बलरामच्या अटकेनंतर या केसमध्ये आणखी काय खुलासे होतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. अशाच घडामोडी अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत राहा देशोन्नती. नमस्कार.